नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी करा ह्या गोष्टी. स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामी समर्थ महाराज हे आजही केवळ भक्तांच्या एका हाकेला धावून येतात असे मानले जाते. स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला हा अनुभव येतो की स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. केवळ तुमची भक्ती आणि विश्वासाच्या बळावर स्वामींची कृपा सुद्धा मिळवता येते. मात्र भक्तीसोबतच आपले आचरण देखील पवित्र असावे असे सुद्धा सांगितले जाते. कर्म चांगले असतील तर देव सुद्धा पाठीशी उभा असतो आणि स्वामी तर म्हणतातच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामींची कृपा मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ह्या गोष्टी केल्या तर निश्चित स्वामी प्रसन्न होऊन कृपा करतातच असे मानले जाते. अशक्य ही शक्य करतील स्वामी या तारक मंत्राच्या ओळीमध्ये किती सामर्थ्य आहे. हे वाक्य म्हणताना देखील अंगात एक सकारात्मक दैवी संचारते. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, तुम्ही भीती बाळगू नका, मी आहे तुमच्यासोबत कायमच. यामुळे भक्तांना धीर मिळतो. ही आहे स्वामी सेवेची खरी ताकद. मात्र स्वामी भक्ती करताना आपल्याला काही गोष्टी ह्या आवर्जून लक्षात ठेवाव्याच लागतात. तुम्हाला जर वाटत असेल स्वामींनी आपल्यावर कृपा करावी, स्वामींचे आपल्याला आशीर्वाद मिळावे, आपली इच्छा पूर्ण व्हावी, तर काही नियमांचे पालन करून स्वामी सेवा करायला सुरुवात करा आणि मग पहा, चमत्कार तुमच्या सोबत घडू लागेल. पाहूयात मनोकामना पूर्तीसाठी कशा प्रकारे स्वामींची भक्ती करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. तर सर्वात प्रथम शिस्त. स्वामींची भक्ती करताना सर्वात पहिला नियम म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात आणि भक्ती पूजापाठ करताना देखील शिस्तबद्ध असायला हवे. जसे की सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी, आपले नित्य कर्म करावे. कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीतच करावी. म्हणजेच तुम्ही जर अध्यात्माच्या मार्गावर चालत असाल तर नियमांचे पालन करूनच पूजा करावी. वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे. आज लवकर उठून पूजा केली आणि उद्या दुपारपर्यंत झोपूनच राहिलो असे अजिबात चालत नाही. ह्यामुळे काय होते, स्वामी समर्थ महाराज नाराज होतात. आता नंबर 2, प्रामाणिकपणा. स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायलाच हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे, फसवणूक करणे. काही जण म्हणतील, आम्ही फसवणूक करत नाही, आम्ही फ्रॉडसुद्धा करत नाही. मात्र तुम्ही आमच्या पालकांपासून काही गोष्टी तुमच्या पालकांपासून काही गोष्टी लपवणे, त्यांच्याशी खोटे वागणे ही फसवणूकच असते की. तसेच वाईट आचरण करणे किंवा मग नवरा बायकोने एकमेकांशी खोटे बोलणे, खोटे वागणे, विश्वासघात करणे, ह्या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाही. अशा लोकांवर स्वामी महाराज कधीच कृपा करत नाहीत. नंतरचा नंबर आहे द्वेष. देव आपलं चांगलं करत नाही असं म्हणून दुसऱ्याचा वाईट विचार करणारे लोक आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. काही जण तर आपल्या आयुष्यात आनंद नाही म्हणून इतरांचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. दुसऱ्यांवर विनाकारण जळणे, दुसऱ्यांचे वाईट चिंतणे, इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे किंवा मग विनाकारण एखाद्याची बदनामी करणे, अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होते व देव या मत्सरी लोकांसोबत
कधीच उभा राहत नाही. त्यामुळेच कोणाचाही द्वेष करू नका, राग करू नका. तुमचे मन चांगले ठेवा, आचरण चांगले ठेवा. स्वामी तुम्हाला सदैव साथ देतीलच. आता नंतर आहे सकारात्मकता. आपले विचार हे नेहमी सकारात्मक ठेवावे. यामुळे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. मात्र काही लोक हे सतत निगेटिव्ह विचार करतात, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल देखील नकारात्मकच बोलतात. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकतच नाहीत. या लोकांवर देवसुद्धा कृपा करत नाही. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देवसुद्धा उभा राहत नाही. त्यामुळेच स्वामी सेवा करताना आपल्या मुखातून नेहमी चांगलेच शब्द बोलावेत, कारण सकारात्मक विचारसुद्धा ठेवावेत. आता नंतर विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. देवावर विश्वास असला की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील मिळतात असे बोलले जातेच. स्वामींविषयी तर तारक मंत्रात सांगितलेले आहेच, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी शक्य केवळ त्यांच्यासोबतच होतात ज्यांचा आपल्या देवावर पूर्णपणे विश्वास असतो. त्यामुळे देवपूजा करताना किंवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने स्वामींकडे पहा. ते तुमचा विश्वास कधीच तुटू देणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.